भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 8 जागांवरती उमेदवार निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपूरमध्ये नितीन गडकरी, जालन्यातून रावसाहेब दानवे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, बीडमधून पंकजा मुंडे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, सांगलीमधून संजय काका पाटील, भिवंडीमधून कपिल पाटील, दिंडोरीमधून भारती पवार यांना संधी दिली जाणार ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर गडकरी, दानवे, मुंडे आणि मुनगंटीवार यांना आता संधी मिळणार ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। तर आता आपण बघतोय संजय काका पाटील यांना आणि कपिल पाटील यांना देखील आता संधी दिली जाणार आहे। हे उमेदवार आता भाजपाचे ठरलेले आहेत। भाजपाची संभाव्य यादी जाणून घेतोय। नागपूरमधून नितीन गडकरी, जालन्यातून रावसाहेब दानवे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे। या संदर्भातली माहिती विश्वसनीय सूत्रांनी आता आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, कारण भाजपाने आता ही संभाव्य यादी जी आहे ती जाहीर त्यांची झालेली आहे। ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे। 8 जागांवरती तर उमेदवार आता निश्चित झाले अशी माहिती देखील मिळते आहे। तर महायुतीचा जागा वाटपाचा तिढा यामुळे कुठेतरी आता सुटलाय का हा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे, कारण आपण पाहिलेलं होतं की महायुतीमध्ये देखील 14 ते 15 जागांवरती वाद असल्याचं वारंवार सांगितलं जात होतं। मात्र आता पुण्यात मुरलीधर मोहोळ, सांगलीमध्ये संजय काका पाटील, भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे। ही भाजपाची संभाव्य यादी आहे। 8 जागांवरती आता भाजपाने उमेदवार दिलेले आहेत। नागपूरमधून नितीन गडकरी, जालन्यातून रावसाहेब दानवे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे। त्यामुळे आता भाजपाचे 8 उमेदवार ठरलेत ही माहिती प्राप्त होती आहे।